आतापर्यंत बेसिक मॅथ मध्ये काय शिकलो? लॉग, कम्प्लीट लॉग झालेले. लॉग मध्ये आपण काय काय शिकलो? लॉगचे मल्टिप्लिकेशन, लॉगचे डिव्हिजन, लॉगचं पॉवर आणि त्याचे फॉर्म्युलेज वगैरे सगळे आपण घेतले, बरोबर आहे. आता याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आहे तुमचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट. काय घेतो आपण? स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. जे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं 5 पॉइंट समथिंग आहे, 7 पॉइंट समथिंग आहे, मग समथिंग शब्द वापरायचा ना, आठवतंय का? जसं की मी जर म्हटलं असतं बघ, तुम्हाला माहितीये मी जर 25 केला असतं त्याचा स्क्वेअर रूट किती आला असता? 5. जर मी म्हटलं असतं 27 आहे तर तुम्ही काय म्हटलं असते? 5 पॉइंट समथिंग आहे. ही जी समथिंग आहे हेच आपल्याला एक्झॅक्टली थोडंसं बऱ्यापैकी फाइंड आउट करतं, 99% अॅक्युरसी लेवल पर्यंत जायचं. ठीक आहे. जर मी म्हटलं असतं 144 आहे तर तुम्ही किती म्हटले असते? 12 आहे. जर मी म्हटलं असतं 625 आहे तर तुम्ही काय म्हटले असते? 25 आहे. स्टँडर्ड आहे ना. जर मी म्हटलं असतं किती 169 तर तुम्ही किती म्हटले असते? 13. जर मी म्हटलं असतं जर तुमचा स्क्वेअर जो आहे तो किती आहे? 10,000 आहे तर तुम्ही काय म्हटलं असते? 100 आहे. बरोबर आहे. काय म्हटलं असतं मी? 100. काय डाऊट आहे? जर मी म्हटलं असतं किती 36 तर तुम्ही किती म्हटले असते? 6 म्हटलं असते. हे तर कळतंय ना, दिसतंय ना ते. आता आपल्याला काय हे जे एक्झॅक्टली बोललं गेलं ते 5 पॉइंट समथिंग नेमके काय बघा. याला सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिक आहे. किती घेतलं मी? 27. किती घेतलं मी? 27. 27 ला काय करा, असं मांडणी केलं तर काय अडचण कोणाला? 25 प्लस 2 असं मांडणी केलं तर काय अडचण तुम्हाला? 25 प्लस 2. क्लिअर आहे सगळ्यांना? आता याला सॉल्व्ह जेव्हा करतो आपण तेव्हा लक्षात ठेवा मी काय घेतलं याचं परफेक्ट 25 चं परफेक्ट स्क्वेअर रूट किती येतो? 5. इथं काय प्लस आहे तर इथं घेतलं मी प्लस. काय डाऊट आहे? मग वरती घ्यायचा जो आलेला आहे रिमेनिंग वाला पार्ट तो घेतला आपण, किती आला? 2. किती आला? 2. डिनॉमिनेटर मध्ये फिक्स 2 आहे, डिनॉमिनेटर मध्ये फिक्स 2 आहे इनटू जो परफेक्ट वाला आला तो. कळालं? मग हा 2 गेट कॅन्सल म्हणजे काय? 5 प्लस किती? 1/5 म्हणजेच किती दिसतंय नाही? इथपर्यंत दिसेल का? हा, मग 5 प्लस किती? 0.2 आला म्हणजे आन्सर काय आला? 5.2. समजलं का? म्हणजे 27 चा किती येणार अर्थ? हा जो क्वेश्चन मार्क आहे तो ऍक्च्युअल मध्ये किती? 2 आहे. हे लॉजिक कळालं? सपोज असं असतं मग 29 असतं तर मग तुम्ही तेच केलं असतं, त्याला काय अडचण नाही. 29 म्हणजे काय म्हटलं असतं तुम्ही? 25 आहे प्लस किती करायचं मला? 4 करायचंय. किती करायचं मला? 4 करायचंय. तर मी काय म्हटलं असतं 25 चं परफेक्ट स्क्वेअर रूट किती आहे? 5 आहे. हा जो टर्म आहे उरलेला तो कुठे लिहायचा आहे? न्यूमरेटर लिहायचा आहे, खाली फिक्स 2 लिहायचा आहे आणि परफेक्ट स्क्वेअर इथं आणायचा आहे. कळालं का? बेकबे बेदुने 4 म्हणजे किती उरला? 5 प्लस किती? 2/5 इज इक्वल टू किती येणार? 5 प्लस किती होणार आहे? 0.5 म्हणजे किती आला? 5.4. समजलं का आता काय करतोय? जर मी असं म्हटलं सपोज माझ्याजवळ किती आहे? 23 आहे. मग आता काय प्रॉब्लेम झाला असता? आता प्रॉब्लेम होता ना. काय प्रॉब्लेम होता? आपल्याला तर 25 माहिती आहे, मग मी काय केलं असतं? 25 मायनस किती केलं असतं? मग आता 2. हे लॉजिक कळालं का? आता काय केलं असतं? मायनस केलं असतं. 25 मायनस 2 जे एक्झॅक्टली माहिती आहे त्याच्या नियर जायचं आपल्याला. त्याच्या काय करायचंय? नियर जायचंय. म्हणजेच किती रे? 25 चं परफेक्ट स्क्वेअर रूट किती येणार आहे? 5. आधी तर काय मायनस आहे तर काय घेणार मग आपण आता? मायनस घेणार. जो रिमेनिंग आलेला तो ऍज इट इज घ्यायचा 2. हा सर इथं -2 घ्यायचा का? नाही, फक्त आपण काय करतो? व्हॅल्यू लिहितो, डिजिट्स लिहितोय. ठीक आहे 2. आणि खाली काय सांगितलं तुम्हाला? परफेक्ट प्रत्येक वेळेस काय असतो? 2 असतोच. इनटू परफेक्ट किती? 5. मग काय झालं? हा 2 गेट कॅन्सल. 5 मायनस किती? 1/5 म्हणजेच किती? 5 मायनस किती? 0.5. कळालं का? म्हणजे किती आला आन्सर? 4.5. हा काय बरोबर तर किती होणार? 0.2 येईल. 0.2 येईल म्हणजे किती येईल तुमचा? 4.8. समजलं प्रोसेस? जर सपोज असं असतं मग 149 तर माहिती आहे तुम्हाला 149 ला काय अडचण आहे? तुम्ही काय केलं असतं? 144 परफेक्ट स्क्वेअर रूट माहिती ना. 144 प्लस किती केलं असतं तुम्ही? 5 केलं असतं. काय केलं असतं? 5 केलं असतं. काय होणार आहे? 144 कोणाचं परफेक्ट आहे? 12 चा.
प्लस करणार आहे कारण की ते प्लस आहे. वरती काय लिहिणार जो उडलेला तो वरती काय लिहिला 5 डिवाइड बाय काय खाली काय लिहिणार 100% 2 आणि परफेक्ट स्क्वेअर वाला तो आहे तुमचा 12. म्हणजे किती होणार आहे 12 प्लस 5 12 पंचे 12 दुने 24. क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करता येईल ना तुम्हाला हे बाकीचं करता येईल तुम्हाला 5 डिवाइड बाय 24 ते तुम्ही करून घेशाल होऊन जाईल की नाही. प्रोसेस फक्त समजून घ्या. मी असं म्हटलं सपोज 175 आता काय म्हणणार तुम्ही 175 म्हटल्यानंतर काय तुम्हाला माहिती 169 माहिती ना 169 मध्ये किती मिळवलंय 6 मिळवलं बरोबर की नाही प्लस 6 मिळवलं काय होईल किती झालं 13 आणि प्लस करणार आहे कारण की प्लस आहे हा 6 वरती जाणार आहे खाली 100% 2 आहे इंटू किती 13 म्हणजे किती झालं 13 प्लस 6 डिवाइड बाय 26 आणि या 26 ला तुम्ही काय इमॅजिन करू शकता 25 या 24 ला काय इमॅजिन करू शकता तुम्ही 25 हे शिकवलं ना तुम्हाला मग त्याचं प्रॅक्टिस करायचं ठीक आहे. लास्ट सपोज 98 आहे 98 कसं इमॅजिन करायचं त्याला आता पटकन 98 ला काय इमॅजिन करणार तुम्ही 98 100 मायनस 2 मायनस करावं लागेल ना 100 चं मला माहिती आहे किती आहे 10 आहे मायनस करायचं का प्लस करायचं आहे मायनस वरती कोणता रिमेनिंग टर्म म्हणजे काय त्याला 2 खाली किती 2 इंटू किती 10 म्हणजे हा 2 गेट कॅन्सल म्हणजे किती झालं 10 मायनस 1/10 म्हणजे किती झालं 10 मायनस 0.1 म्हणजे किती रे 9.9 काय डाऊट आहे समजलं स्क्वेअर रूट. आता याच्या पुढे आपण जे समथिंग शब्द वापरत होतो समथिंगचा आपण एक्झॅक्टली आन्सर काढलं काय डाऊट आहे समजलं ठीक आहे थांबू मग.